शिवाजीराजे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ आले. खान नक्षीदार शामेन्यात बसला होता. पुरुषी सौंदर्याला लाजवणारे, पुरुषी रूपानं नटलेले 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज शामेन्यात येते करते झाले. चबुतऱ्यावर बसलेला खान उठून उभा राहिला आणि खान पाहत राहिला राजांकडं आणि खोळंबला. काय होणार? खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारणार की छत्रपती शिवाजी महाराज खानाला मारणार? काय होणार? चित्रगुप्ताची लेखणी थांबली. प्रत्येकाची छाती धडधडू लागली. काय होणार? काय होणार? प्रतापगड भयभीत झाला. वारा पाला पाचोळा शांत झाला. वारा वाहन बंद झालं. पाखरांची किलबिलाट थांबली. काय होणार? काय होणार? प्रत्येकाचं काळी धडधड धडधडू लागलं. अरे रड्या डंगर कोपऱ्यात बसलेले पाऊल विचार करू लागले. काय होणार? काय होणार? खान महाराजांना मारणार की महाराज खानाला? खान उतरून खाली आला. भाऊ फैलवले आणि विचारता झाला. कृष्णाजी क्या सेवा सेवा कहते है सेवा? हुजूर हेच आहे शिवाजीराजे. महाराजांनी बोकील पंताच्या डोळ्यात पाहिलं. पंत? खान खान म्हणता तो हाच. पंतांनी डोळे बंद केले. राजे खान खान म्हणता तो हाच हाच हाच. आणि अफजल खानानं बाहू फैलवले. 4 पावलं पुढं बुरुज चालू लागला. काय प्रसंग असेल अन्ना डोळ्यासमोर. एवढा मोठा अफजल खान आणि 5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी राजे फक्त त्याच्या फक्त छातीला येणार. धार पडद्याचा बुरुज 2 गजाचा असा करत चालू लागला आणि बोलता झाला. क्यों रे शिवा, बहुत डर लग रहा था हमारा तुम्हें. आणि तसे राजे म्हणाले. भ्यावे? तुला का म्हणून भ्यावे? अरे भ्यावेत आमच्या बासाहेबाज भ्यावे. भ्यावे तर भगवान शिवशंकर आज भ्यावे. तू कोण लागून गेला म्हणून आम्ही तुला भ्यावे? आणि तसा अफजल खान तिथंच निम्मा गर्भगळीत झाला. अरे हमने तो सुना था बहादुर है, ये सचमुच बहादुर है. डरपोक सुना, गलत था. तसा बोलता साला. आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. खान भक्त हसत राहिला. आओ शिवाजी, काफी सतायना तूने, काफी सतायना काफिर. राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं. राजे 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं. आणि पाहता पाहता महाराजांच्या खानाच्या गळा भेट झाली. खोळंबला काय? चित्रगुप्ताची लेखणी थांबली. आणि त्याच वेळेस खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर, राजांचे भाऊ खानाच्या पाठीवर. त्याच वेळेस पिठी आवळली गेली. रक्तसंचलन साकळलं. आणि त्याच वेळेस खानाने साधला धागा. राजांची रथ डाव्या बगल्यात दाबली. जोर वाढला, दाब जाणवला. रक्तसंचलन साकळलं, श्वास गुदमरला. काय होतं महाराजांना कळत होतं. त्यात लपवलेली कट्यार खानानं काढली. महाराजांच्या अंगावर ठेवून मारली. दारूच्या अंगाचा फाटला गेला. पुन्हा घेतली कट्यावर. महाराजांच्या अंगावर खाऊन फाटली मारली. आतमध्ये होतं चिलकत. राजे बचावले गेले आणि महाराजांना धोक्याची जाणीव झाली. महाराजांनी काढली वाद नको. खुपसली खानाच्या पोटात. घेतली कट्यावर. खुपसली खानाच्या पोटात. डरा 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 खानाचा कोथळा बाहेर पडला. बाहेर पडले. आतडे कातडे घेतले आणि खान निघाला. पालखीत जाऊन झोपला. संभाजी कावजी कोंढाळकर धावला. राजांनी केलेलं नियोजन अचूक. भोयांचे पाय मारले. खान पडला होता. आतडे कातडे घेऊन गर्दन धरली. एक तलवारीचा वार. खानाची गर्दन छाटली. संभाजी कावजी निघाला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामन्याला राजांवर वार करतात. आणि महाराज बोलते झाले. कृष्णाजी, आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत. 18 पकड जातीसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी
साळी माळी कुळी लवारशी मुसलमान वाटार चमार गुर रामोशी सडकर धोनगर हरिजन गिरिजन सगळ्यांसाठी या 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 स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही. आणि अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर झाला. पोच पडली, रक्त उघडायला लागलं. महाराज संतापले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. राजे निघाले. सय्यद भंडार लपलपता दांड पट्टा घेऊन धावला. महाराजांवर वार करता झाला. महाराजांवर वार पडणार तेवढ्या चित्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद भंडार हात वरचे वर कलम केला आणि इतिहास फुटफुटला. होते 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 शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. प्रतापगडावर भगवा डावला फडकला. प्रतापगडचे युद्ध झाले. पावन केला कृष्ण जागा, पावन केला कृष्ण जागा, पावन केला कृष्ण जागा, पावन केला कृष्ण जागा. लावली गुलामगिरीची वाट, लावली गुलामगिरीची वाट. मराठी शाहीचा मांडला थाट, मराठी शाही